वसाहतीमधील ह्युबेक कलरेट्स कंपनीत मंगळवारी घडली दुर्घटना। एक कामगार भाजला। धाटाव औद्योगिक वसाहतीमधील ह्युबेक कलरेट्स इंडिया लिमिटेड कंपनीत मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी सकाळच्या सुमारास एक कामगार भाजल्याचं वृत्त प्रसारित झालं। संतोष गुप्ता असं या जखमी कामगाराचं नाव असून सध्या त्याच्यावर एलोर येथील नॅशनल बर्न्स सेंटर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत। तेज मराठी न्यूज प्रतिनिधी जखमी कामगाराची सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी कंपनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कंपनी प्रशासन उपलब्ध नसल्याचं सांगून उत्तर देण्यास टाळलं। कंपन्याच्या अशा वागण्यामागचा हेतू एवढाच की सत्य लोकांना समजू नये। परंतु या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। कंपन्यात यापूर्वी अनेकदा मोठमोठ्या दुर्घटना घडल्यात आणि आजतागायत नित्यदिनी या घटना घडताना दिसत आहेत। यातून कंपन्या काही बोध घेणार की कामगारांच्या जीविताशी असंच खेळ खेळणार असा संतप्त प्रश्न निर्माण होतोय। या अपघातामुळे कित्येक कामगारांना दरवर्षी प्राणास मुकावं लागत असेल, कित्येकांच्या वाट्याला अपंगत्वाचं मुश्किल जीणं येत असेल, हे आता कंपनी प्रशासनाचंच ठाऊक। कारण काही घटनांची चर्चा उघडपणे होते तर काही घटना या दडवून ठेवण्याचं काम केलं जातं। यावर्षी या धाटाव औद्योगिक वसाहतीतील अपघाताने पूर्ती ग्रासल्याचं चित्र आहे। रोहा डाय कंपनीत लागलेल्या आगीत जीवितहानी झाली। एक्सेल कंपनीत एका दुर्घटनेत कामगाराचा जीव गेला। असंख्य कंपन्यांमध्ये या घटना घडत आहेत, परंतु कंपनी प्रशासन मात्र ढिम्म असल्याचं सर्वत्र चित्र आहे। महाडमधील आग दुर्घटनेत आजही तब्बल 13 कामगारांना प्राण गमवावा लागला। यातून कंपन्यांची सुरक्षा किती रामभरोसे आहे हे स्पष्ट होतं। वारंवार दुर्घटना होऊनही एपीसीबी कारखाना निरीक्षक प्रशासन कधीच भानावर येत नाही। संबंधित अधिकारी कंपन्यांना भेटी देऊन पाहुणचाराची औपचारिकता पूर्ण करतात हे नवे नाही। या कंपन्या दुर्घटनांमध्ये धाटाव औद्योगिक वसाहतही मागे नाही। मागील 4 ते 5 वर्षात अनेक दुर्घटना घडल्या। यादी सॉल्वे, युनिकेम, रोहा डायकेम, एक्सेल, दीपक नायट्रेड, विशेषतः ॲथेआममधील मोठी आग दुर्घटना इतिहासात जमा आहे। मागील महिन्यात रोहा डायकेम कंपनीत मोठी दुर्घटना घडली। वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांकडे एमपीसीबी कारखाना निरीक्षक विभाग गांभीर्याने पाहत नाही। काही दिवसांपूर्वी धाटाव येथील RIAच्या सभागृहात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची आढावा बैठक झाली। कंपन्यातील सुरक्षा व सामाजिक आरोग्यविषयक महत्त्वाचा आढावा बैठकीला खुद्द MIDCचे अभियंता गीते यांच्यासह प्रशासनाचे महत्त्वाचे अधिकारी गैरहजर दिसल्याने आरोग्य व सुरक्षाबाबत किती गांभीर्यत आहे हे बैठकीतून समोर आले। वाढते प्रदूषण व कंपन्यांची सुरक्षाबाबतचा आढावा बैठकीतला महत्त्वाचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने ही आढावा बैठक निव्वळ औपचारिकता ठरली। त्यावर उपसंचालक सुनील ठाकरे यांनी आरोग्य व सुरक्षा विषयांवर एकत्रित काम करू, निकोप सुरक्षित वातावरणाची निर्मिती करू, यापुढे सुरक्षा व आरोग्य विषयांवर मासिक बैठक घेऊ, त्यातून निश्चित फरक दिसेल असे आश्वासन ठाकरे यांनी दिले। तेज मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक भगतसह रघुनाथ मोरे।